कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, उद्या 9 फेब्रुवारी शुक्रवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे पौष मासातील मौनी अमावस्या। जसं कार्तिकी अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्या, सर्वपित्री अमावस्या या काही अमावस्या ज्या आहेत त्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात, त्यापैकीच मौनी अमावस्या जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। बघा, अमावस्येचा जो दिवस आहे हा घरामध्ये असलेली नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधा, इडापिडा, कलह ह्या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जसं की अमावस्या आली की आपण घराची साफसफाई करतो, घरामध्ये असलेला जो निगेटिव्ह ओरा आहे हा निगेटिव्ह ओरा घराच्या बाहेर घालवण्यासाठी असंख्य उपाय आणि सेवा करत असतो। कारण अमावस्येच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी खास आणि विशेष महत्त्वाचा असतो। बघा, या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण असंख्य उपाय करत असतो, तर घरातील नकारात्मकता आणि अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाण्यासाठी देखील आपण विशेष काही उपाय आणि सेवा करत असतो। त्यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, घरामध्ये प्रत्येक गोष्टीवर सतत वाद होत असेल, घरात खूप जास्त कर्ज झालेलं असेल की ताई आमच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, आम्ही घरावरती कर्ज घेतलंय, शेतीवरती कर्ज घेतलंय, नोकरीवरती कर्ज घेतलंय, आमच्या घरामध्ये जे कर्जाचा डोंगर आहे तो वाढतच चाललेला आहे, कर्ज फिटण्या इतकेही आमच्याकडे पैसे नाहीयेत, घरामध्ये सतत वाद होत आहेत, घरामध्ये सतत रोगराई आलेली आहे, एकाचा आजार पण बरं झाला की दुसरा आजारी, किंवा एकाच्याच मागे 10 आजार, घरात सुखच राहिलेलं नाहीये, घरामध्ये समाधानच राहिलेलं नाहीये, घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होतच नाहीये, कितीही कष्ट आणि मेहनत केले तरी नशिबाची साथ मिळत नाहीये आणि घरामध्ये पैसा काही येत नाहीये। बघा, उद्याच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही कापरासोबत या काही वस्तू जळल्या आणि या काही वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला, तर तुमच्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, कलह ह्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये असलेला जो निगेटिव्ह ओरा आहे तो पॉझिटिव्ह होईल, घरामध्ये असलेली अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। कितीही कर्ज असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होत जाईल, घरामध्ये सुख शांती येईल, घरात असणारे जे कलह आहेत ते कुठेतरी थांबतील आणि तुमच्या घरामध्ये एकोपा निर्माण होईल। फक्त कापरासोबत या काही वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही जाळल्यात, असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होईल। खरं तर मी नेहमीच सांगत असते की घरात एक तरी वडी दररोज घरामध्ये कापराची जी वडी आहे ती दररोज घरामध्ये आपल्याला जाळायची असते। आता आपली खूप कामं असतात, नोकरी असते, व्यवसाय असतो, प्रापंचिक कामं असतात की आपल्याला दररोज नाही जमत सेवा आणि उपाय करायला। मग जेव्हा विशेष मिती आणि विशेष तिथी असते, या दिवशी जरी तुम्ही या काही उपाय आणि सेवा केल्या तरीही तुम्हाला त्याचा असंख्य पटीने लाभ होतो। बघा, जो व्यक्ती खरं तर काही करतच नाही, उपाय नाही, सेवा नाही, काहीच नाही, त्याचं आयुष्य बघा तुम्ही कसं असतं, कुठल्या प्रकारची प्रगती नसते, यशाची प्राप्ती नसते, जसं असतं तसंच। बरेच लोक असे असतात जे खूप गरीब असतात, पण तुम्ही त्यांना बघत जा की महिन्यावर महिने जातात आणि ते लोकांची इतकी प्रगती होताना तुम्हाला दिसते। बऱ्याच वेळा आपण विचार करतो मी आहे तिथेच आहे, पण हा व्यक्ती अचानक इतका पुढे गेला। बघा, तो अचानक पुढे कधीच जात नसतो, तो अशाच सेवा आणि उपाय करून पुढे जात असतो। खरं तर कष्ट मेहनत कुणाला चुकत नाही, तुम्ही मी प्रत्येकाला कष्ट आणि मेहनत करणंच आहे, पण जेव्हा नशीब साथ देत नसतं ना, तेव्हा जर आपण उपाय आणि सेवा करायला सुरुवात केल्या ना, तर आपली कशी प्रगती होते, कसं यश मिळत जातं आणि आपण कसे पुढे जातो हे आपल्यालाही कळत नाही। हा माझा स्वतःचाही अनुभव आहे, असंख्य माझ्या स्वामी भक्तांचेही असे अनुभव मी ऐकलेले आहेत। बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये प्रगती होतच नाही, म्हणजे प्रगती यश जे आहे ते खुंटलेलं आहे, त्याही काही केल्या आमच्या जीवनामध्ये चमत्कार होत नाही, काही केलं तरी पण आमचं नशीब आम्हाला साथ देत नाहीये, त्यांनी आवर्जून विशेष तिथीला, विशेष मितीला उपाय आणि सेवा आवश्यक करा। पुढे इतका तुम्हाला त्याचा लाभ होईल ना की जसं तुम्ही करायला सुरुवात कराल तसं तुम्हाला ते जाणवायला लागेल। बघा, आता उद्याचा विशेष उपाय आपल्याला काय करायचा आहे तर 4 ते 5 कापराच्या ज्या वड्या असतात त्या एका मातीच्या पणतीत किंवा ज्यामध्ये कापूर जाळतो त्या भांड्यामध्ये त्या ठेवून द्यायच्या आहेत। ठीक आहे, कापूर पेटवायचा आहे, हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 7 अख्खे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो, ह्या 7 तमालपत्र घ्यायचे आहेत, त्यासोबत 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, त्यासोबत थोडीशी पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ती घ्यायची आहे। ठीक आहे,
या 3 वस्तू बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र असंख्य पटीने तुम्हाला लाभ देणारा हा उपाय आहे. 3 गोष्टी तुम्ही घेतल्या की 3ही गोष्टी 2 हातात डिवाइड करायच्या. 4 तमालपत्र याच्यात घ्या, 3 तमालपत्र याच्यात घ्या, 4 लवंगा याच्यात घ्या, 3 लवंगा याच्यामध्ये घ्या आणि मोहरी जी आहे ती चिमूटभर याच्यात. अशा 2ही हातामध्ये या वस्तू घ्यायच्या आहेत. बाजूला कापूर जो आहे तो पेटताच ठेवायचा आहे. घरामध्ये पती असतील, मुलं असतील, घरात जे काही सदस्य असतील ज्यांना घरामध्ये काही त्रास होत असेल, आजारपण असेल, बाधा असेल, वाईट शक्तींचा त्रास होत असेल किंवा सगळ्या घरातल्या व्यक्तींवरून हा उपाय केला तरी चालेल. त्या सगळ्या व्यक्तींवरून तुम्हाला या 3 ज्या वस्तू आहेत दोन्ही हातामध्ये घेतलेल्या त्या अशा उतरवायच्या आहेत. ठीक आहे, 7 वेळा बरोबर अशा उतरवायच्या आहेत. वस्तू प्रत्येक वेळी नवीन घ्यायची गरज नाहीये. ह्या 2ही हातांमध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांवरून तुम्ही एका वेळी उतरवून घेतल्या तरीही चालेल. सगळ्या व्यक्तींवरून उतरवून झाल्या की त्यानंतर काय करायचं, तुमची जी तिजोरी आहे, बऱ्याच वेळा आपली लक्ष्मी बांधलेली असते ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीची आवक जावक नसते किंवा लक्ष्मीमध्ये वृद्धी होत नसते, लक्ष्मी स्थिर नसते. त्यामुळे आपली जी तिजोरी आहे, कपाटात जिथे सोनं किंवा पैसे ठेवतो त्यावरूनही तुम्हाला हे उतरवायचं आहे. एकदा आपल्या तिजोरीला या वस्तू स्पर्श करायच्या आहेत. यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचे, समोरचा जो मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेर यायचा आहे आणि त्या मेन दरवाजावरून देखील तुम्हाला या वस्तू उतरवून म्हणजे ओवाळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सगळीकडून ओवाळून झाल्यानंतर मग या वस्तू तुम्हाला त्या पेटत्या कापरामध्ये टाकून द्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि वरून अजून 2 ते 4 कापराच्या वड्या घातल्या तरीही चालतील. संपूर्ण राख होईपर्यंत तुम्हाला कापरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत. ठीक आहे, यानंतर जेव्हा या वस्तू थंड होतील किंवा शांत होतील, शांत म्हणजे थंड होतील, जेव्हा आग जी आहे ती शांत होईल, राख होईल याची सगळी, तेव्हा ती राख जी आहे ती घराच्या बाहेर जाऊन कुठलंही एखादं जे झाड असेल, तुळस सोडून कुठलंही, त्या झाडाच्या खाली ही जी राख, ही जी विभूती आहे ती तिथे टाकून द्यायची आहे. घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि मग त्यानंतर घरामध्ये येऊन जी काही कामं असेल ती तुम्ही करू शकतात. सकाळ संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही वेळेत हा उपाय करू शकता. सकाळी करणार असाल तर 9च्या आत करा, सायंकाळी करणार असाल तर प्रदोष समय 6 नंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही केलात तरीही चालेल. बघा, तमालपत्र असेल, लवंग असेल किंवा मोहरी असेल, या 3ही गोष्टी अट्रॅक्शन खेचणाऱ्या म्हणजे नकारात्मकता खेचणाऱ्या किंवा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ह्या विशेष गोष्टी आहेत. जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही एकत्रित घ्याल, सगळ्या व्यक्तींवरून ह्या उतरवाल किंवा घराच्या तिजोरीवरून, घराच्या मुख्य दरवाजावरून ह्या तुम्ही गोष्टी जेव्हा उतरवून घ्याल तेव्हा लक्षात घ्या, घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी त्या गोष्टींमध्ये खेचली जाईल. घरामध्ये तुमच्या जेवढे व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कुठल्याही प्रकारची त्या व्यक्तींवर आलेली संकट असेल, कुठल्याही प्रकारच्या त्या व्यक्तींच्या सतत कामांमध्ये येणारे अडथळे असतील, हे सगळं निगेटिव्ह नकारात्मक जे आहे ते हे सगळं त्या वस्तूंमध्ये खेचलं जाईल, आकर्षित होईल, अट्रॅक्ट होईल. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही हे सगळीकडून उतरवून जेव्हा त्या पेटत्या कापरात तुम्ही टाकाल तेव्हा त्या सगळ्या वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा, बाधांचा, संकटांचा त्या क्षणात नाश होईल. जेव्हा ही विभूती किंवा ही राख घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा सगळं तुमच्या घराच्या बाहेर त्या क्षणात निघून जाईल, संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, प्रसन्नता येईल. प्रत्येक अमावस्येलाही हा उपाय करू शकतात. एक अमावस्या करून बघा, 1000% तुम्हाला सांगते, 1000% सांगते तुम्हाला की या उपायाने तुम्हाला इतका लाभ होईल की जो उपाय मी स्वतः करत आहे आणि मला एकाच अमावस्येमध्ये याचा प्रचंड अनुभव आलेला आहे. घरामध्ये कितीही कलह होत असेल, पती पत्नीचं पटत नसेल, मुलांचं आईचं पटत नसेल, मुलांचं आणि तुमच्या मिस्टरांचं पटत नसेल, तुमचं पटायला लागेल. कारण घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटीच घराच्या बाहेर जाईल. जेव्हा घरातून नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल ना तेव्हा घरामध्ये सकारात्मकता येईल, तेव्हा घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. कारण ज्या ठिकाणी सकारात्मकता असते, ज्या घरामध्ये पॉझिटिव्ह ओरा असतो त्याच ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते, त्याच ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी स्थिर होते. अशा घरामध्ये नेहमी यशाची प्राप्ती होते, प्रगती होते, भरभराट होते. अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, कळकळीने सांगत आहे. उद्याच्या दिवशी न चुकता हा उपाय सगळ्यांनी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.